Hello everyone. Today we are going to discuss about our next method from medium transmission line performance. Performance of medium transmission line मध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे की medium transmission line चा परफॉर्मन्स चेक करण्यासाठी आपण 3 मेथड्स यूज करतोय. नॉमिनल टी मेथड, नॉमिनल पाय मेथड अँड एंड कंडेन्सर मेथड. लास्ट लेक्चरमध्ये नॉमिनल टी मेथड जी आहे ती आपण स्टडी केलेली आहे. आता आज आपण नॉमिनल पाय मेथड जे आहे ते आपण स्टडी करणार आहे. फर्स्टली काही बेसिक ओव्हरव्ह्यू जो आहे लास्ट ज्या काही कन्सेप्ट्स आहेत त्या आपण बघूया. तर ट्रान्समिशन लाईनमध्ये जे काही पॅरामीटर्स आहेत रेजिस्टन्स, इंडक्टन्स अँड कपॅसिटन्स, ते रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स जे आहेत ते सिरीजमध्ये कनेक्ट केलेले असतात आणि जो काही कपॅसिटन्स आहे तो शंट ॲज अ पॅरललमध्ये कनेक्ट केलेला असतो. हे आपण जे आहे फॉर द सेक ऑफ कॅल्क्युलेशन्स मीन्स आपल्याला त्या ट्रान्समिशन लाईनचा जो काही परफॉर्मन्स आहे तो चेक करण्यासाठी आपण हे कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी आपण कपॅसिटन्स पॅरललमध्ये कनेक्ट आहे असं आपण कन्सिडर करतो. बट प्रॅक्टिकली असं होत नाही किंवा कुठलाही कपॅसिटन्स आपण कनेक्ट करायला जात नाही. तो कपॅसिटन्स जो आहे ट्रान्समिशन लाईनमध्ये एक्झिस्ट असतो. म्हणजेच काय, कपॅसिटरची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे. 2 कंडक्टिंग प्लेट्समध्ये जर डायलेक्ट्रिक मीडियम जर प्लेस असेल किंवा इन्सुलेटिंग मटेरियल जर प्लेस असेल, इट कॅन बी कन्सिडर्ड ॲज कपॅसिटर. ट्रान्समिशन लाईनमध्ये कपॅसिटर जो आहे तो ॲटोमॅटिकली एक्झिस्ट होतो आणि जे काही कंडक्टर जे असतात, कंडक्टर्सचे मटेरियल्स कॉपर आणि ॲल्युमिनियम त्यांच्यापासून कंडक्टर बनलेला असतो. त्यामुळे त्या ट्रान्समिशन लाईनचा जो कंडक्टर आहे त्यामुळे त्याचा रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स हे पण सिरीजमध्ये कनेक्ट असतात. तर आपण बघितलेल्या शॉर्टमध्ये कपॅसिटन्सचा इफेक्ट आपण निग्लेक्ट करतो बिकॉज लेंथ कमी असते आणि व्होल्टेजची लेवल आहे ती पण कमी असते. मीडियम ट्रान्समिशन लाईनमध्ये आपण जो काही व्होल्टेजची रेंज आहे ती 100 kV असते आणि जी काही लेंथ जी आहे ट्रान्समिशन लाईनची नियर अबाउट 150 मीटर्सपर्यंत असते. त्यामुळे आपण कपॅसिटन्सचा इफेक्ट आपण कन्सिडर करतो. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. तर नॉमिनल टी मेथड पण आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेली आहे. तर नॉमिनल टी म्हणजेच काय, तर रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स जे आहेत ट्रान्समिशन लाईनचे ते इक्वली लेफ्ट आणि राईट साईडला डिवाईड करून त्यांचा परफॉर्मन्स आपण काल बघितला आहे. तर सेंडिंग एंड व्होल्टेज, रिसिविंग एंड व्होल्टेज आणि जे काही त्यांचे पॉवर फॅक्टर आहेत त्यांच्यातील जे कोरिलेशन आहे ते सुद्धा आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. तर आज आपण तशाच प्रकारे पण डिफरंट वेने मीन्स नॉमिनल टी काल बघितलं, आज आपण नॉमिनल पाय मेथड जी आहे ती बघणार आहे. ओके, तर काय आहे या नॉमिनल पाय मेथडमध्ये. ओके, नॉमिनल पाय, दिस इज द शेप ऑफ सिम्बॉल ऑफ पाय. पाय मेथडमध्ये काय दाखवलेलं आहे, पाय मीन्स दोन्ही साईडला ट्रान्समिशन लाईनच्या दोन्ही साईडला इथं शो केलेलं आहे की आपण कपॅसिटन्स शो केलेला आहे. इन धिस मेथड लंप्ड कपॅसिटन्स इज डिवायडेड इक्वली ॲट सेंडिंग एंड अँड रिसिविंग एंड लोकेशन्स. मीन्स शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये आपण काय केलं आहे, ट्रान्समिशन लाईनच्या मिड पॉईंटला कपॅसिटर कनेक्ट केलेलं आहे. बट इन केस ऑफ medium transmission line, in pi method we connect the capacitor at the starting end means स्टार्टिंगला पण अँड रिसिविंग एंडला पण दोन्ही साईडला कपॅसिटर जो आहे ट्रान्समिशन लाईनच्या कनेक्ट केलेला आहे. सेंडिंग एंडला पण कनेक्ट केलं आहे आणि रिसिविंग एंडला सुद्धा कनेक्ट केलेलं आहे. हे जे आहेत ते ट्रान्समिशन लाईनचे पॅरामीटर आहेत रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स. हे इलेमेंट्स जे आहेत रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स हे सिरीज इलेमेंट आहेत आणि आपला जो कपॅसिटर आहे दोन्ही सेंडिंग एंड आणि रिसिविंग एंडचा कपॅसिटन्स जो आहे तो शंट इलेमेंट और पॅरललमध्ये ट्रान्समिशन लाईनच्या कनेक्ट केलेला आहे. ओके, देन आपण नेक्स्ट बघूया नॉमिनल पाय मेथड फॉर मीडियम ट्रान्समिशन लाईन. ही जी आहे सर्किटरी आहे फॉर द नॉमिनल पाय मेथड फॉर मीडियम ट्रान्समिशन लाईन. तर या डायग्रॅमॅटिकली रिप्रेझेंटेशनमध्ये काय दिसते, तर
फर्स्टला सेंडिंग एंड व्होल्टेज VS. This is the single phase line, that's why this is the phase and this is the neutral, and this is the current which is flowing through that transmission line, that is IS. This is the load current which is flows through this load. This is the element which are of transmission line, resistance and inductance. Okay, and here we connect the capacitor which is at the sending end and the capacitor which is connected at the receiving end. This is C by 2 and C by 2. The capacitor which are connected to both sides of transmission line are equally divided. A single phase line PN is represented and all the parameters resistance, inductance and capacitance are shown in above figure. Series element रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स आहेत आणि कॅपॅसिटन्स जो आहे तो पॅरलली इक्वली आपण कनेक्ट केलेला आहे बोथ साइड्स. व्ही आर इज दी रिसिविंग एंड व्होल्टेज, VS is the sending end voltage, IS is the sending end current, IR is the receiving end current, IL is the current which is flowing through the line, through the whole line, that is transmission line, IC1 and IC2. These are the current in lumped condenser branches. जो काही कॅपॅसिटन्स आपण एकत्रित करून कनेक्ट केलेला आहे या साईडला आणि ह्या साईडला, तर यांच्यामधून जो फ्लो होणारा करंट आहे IC1 अँड IC2. दिस इज दी लंप्ड कॅपॅसिटन्स करंट. लंप्ड मीन्स एकत्रित करून, डिस्ट्रीब्युटेड मीन्स प्रॅक्टिकली जो आहे कॅपॅसिटन्स जो आहे डिस्ट्रीब्यूट झालेला असतो. ट्रान्समिशन लाईनची जेवढी लेंथ असेल तेवढा रेजिस्टन्स, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स तिन्ही पॅरामीटर जे असतात ते डिस्ट्रीब्युटिव्हलीच प्रॅक्टिकली कनेक्टेड असतात. बट फॉर द सेक ऑफ कॅल्क्युलेशन्स आपल्याला करण्यासाठी आपण कॅपॅसिटर जो आहे तो एक सेंडिंग एंडला कनेक्ट केला आहे असं अझ्युम केलं आहे आणि रिसिविंग एंडला एक कॅपॅसिटर आपण कनेक्ट केला आहे असं आपण अझ्युम करून आपण वेक्टर डायग्राम मीन्स त्याचं प्रेझेंटेशन बघणार आहे. तर नेक्स्ट स्लाइड्समध्ये काय तर रिप्रेझेंटेशन ऑफ नॉमिनल पाय मेथड अँड फेजर डायग्राम. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट जो काही आहे या मेथड्स ज्या आहेत परफॉर्मन्स चेक करण्याच्या, त्यामध्ये व्हेक्टर डायग्राम्स मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बिकॉज व्हेक्टर डायग्राम जे असतात, व्हेक्टर डायग्रामवरून आपण सगळे पॅरामीटर्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो. जे काही इफिशियन्सी आणि रेग्युलेशन ट्रान्समिशन लाईनचं फाइंड आउट करण्यासाठी जे काही रिक्वायरमेंट आहे, कॉस फायर्स मीन्स पॉवर फॅक्टर ऑफ सेंडिंग एंड अँड रिसिविंग एंड, all that parameters we will drawn from the phasor diagram. So that's why you need to understand properly the phasor diagram of this line. Okay, तर प्रोसिजर काय आहे आपली फेजर डायग्राम ड्रॉ करण्याची. तर ॲज युजल आपण बेसिकली काय करतो, रिसिविंग एंड व्होल्टेज आपलं जे आहे ते ॲज अ रेफरन्स म्हणून रिसिविंग एंड व्होल्टेज पहिल्यांदा आपण ॲज अ रेफरन्स म्हणून घेतो. फ्रॉम द एंड ऑफ व्ही आर दी IL ड्रॉप इज इन फेज ॲडेड अँड एक्सप्लेन्ड. ओके, हे जे आहे ते रेफरन्स व्होल्टेज व्ही आर आपण कन्सिडर केलं. नंतर व्ही आर जे आहे ते रेजिस्टिव्ह ड्रॉप आणि त्याच्या पॅरललमध्ये जो काही इंडक्टिव्ह ड्रॉप आहे तो दाखवलेला आहे 90 डिग्री टू द रेजिस्टिव्ह ड्रॉप. तर रेजिस्टिव्ह ड्रॉप आहे तो इन फेजमध्ये दाखवलेला आहे आणि इंडक्टिव्ह ड्रॉप आहे तो 90 डिग्री लॅगिंग दाखवलेला आहे. रेजिस्टिव्ह ड्रॉप इज ILR इज इन फेज विथ दी लोड करंट, लाईन करंट. ही जी लाईन करंट आहे ह्या लाईन करंटच्या इन फेजला रेजिस्टिव्ह ड्रॉप जो आहे तो दाखवलेला आहे. आणि फ्रॉम दिस पॉईंट ह्या रेजिस्टिव्ह ड्रॉपच्या लास्टला मीन्स एंडिंगपासून आपण एक लाईन ड्रॉ केलेली आहे, दॅट इज ILXL. दिस इज 90 डिग्री टू दिस ड्रॉप. ह्या रेजिस्टिव्ह ड्रॉपला 90 डिग्री पॅरलल आपण इंडक्टिव्ह ड्रॉप जो आहे तो दाखवलेला आहे. ओके, स्टार्टिंग पॉईंट काय आहे इथं O. ओके, तर O दिस इज द स्टार्टिंग पॉईंट O अँड द एंड ऑफ दिस ड्रॉप मीन्स इथून ते इथंपर्यंत, स्टार्टिंग इथून ते नाही, ओके
इथून starting point O and the end of the joint sum as the VR taking okay इथून ते इथंपर्यंत जे आहे नो हा ड्रॉप कन्सिडर केला त्यांनी स्टार्टिंग पॉईंट इथून ते इथंपर्यंत म्हणजे हा रेजिस्टिव्ह ड्रॉप आणि हा इंडक्टिव्ह ड्रॉप ह्या दोघांचे ॲडिशन जे आहे ते आपल्याला ॲज अ हे भेटलेलं आहे. या दोघांचे कॉम्बिनेशन करून आपल्याला ही लाईन भेटते. तर व्ही आर इज इक्वल्स टू काय आहे व्ही आर प्लस जे झिरो व्ही आर इज इक्वल्स टू व्ही आर प्लस जे झिरो and IR is equals to IR cos of phi r minus J sin of phi r. IR is the receiving end current. IR cos of phi r minus J sin of phi r. Then our charging currents at the load end. Charging currents कोणते आहेत IC1 this is the charging current first. IC2 this is the charging current for the capacitor to receiving end. देन चार्जिंग करंट्सचं काय येणार आहे एक मिनिट चार्जिंग करंटचं कसं येणार आहे एक मिनिट IC1 the charging current for the capacitor 1 is equals to J omega C by 2 VR जे ओमेगा सी बाय 2 व्ही आर याचंच काय येणार आहे तर जे ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय एफ इंटू सी बाय 2 इंटू व्ही आर त्या 2ला 2 गेट कॅन्सल जे पाय एफ सी into VR. That's why line current IL is equals to IR plus IC1. लाईन करंट जो आहे लाईन करंट जो दाखवला आहे IL लाईन करंट इज इक्वल्स टू IR this current and this current. The sum of IR plus IC1 is the line current. Okay, then VS is equals to VS चं इक्वेशन आपण लिहिणार आहे VS इज इक्वल्स टू हे VS आपल्याला काढायचं आहे this VS is equals to VR plus IRL no means VS हे जर आपल्याला मीन्स वेक्टर ॲडिशन काढायचे असेल तर ही ब्रांच प्लस ही ब्रांच मग ही ब्रांच जी आहे त्याला IL इंटू झेड आपण असं म्हणणार आहे बिकॉज आर प्लस एक्सेल त्याचं कॉम्बिनेशन ह्या दोन ड्रॉपचं कॉम्बिनेशन IL झेड येणार सो VS इज इक्वल्स टू काय येणार आहे VS is equals to VR plus line current impedance Z ILZ. ओके देन ILZ म्हणजेच इथं काय लिहिलं तर VR प्लस ILR प्लस IL XL लाईन करंटचा इंडक्टन्स आणि रेजिस्टन्स आपण लिहिलेले आहेत. ओके देन IC2 means the charging current through the capacitor 2 is the IC2 जो आहे तो आपण कसा फाइंड आउट करणार आहे IC2 इज इक्वल्स टू जे ओमेगा सी बाय 2 VS सेंडिंग एंड व्होल्टेज इथे पण असं जे omega we know the formula omega is equals to 2 pi f into c by 2 vs 2 get cancel j pi f c
into Vs. This is the formula for charging current IC2, that is the current which is flowing through the capacitor to the left side. Final equations, Vs is equals to IC2 is equals to J pi Fc Vs. Okay, then lastly we get the sending end current Is. Sending end current, how will you get the sending current? फेजर डायग्राम मध्ये बघायचं आहे IS जो आहे, IS is the vector addition of line current and IC2, the current which is flowing through the capacitor 2. Addition of line current and IC2 is equal to the sending end current, and this is the sending end current. IS is equals to line current plus charging current of capacitor 2. This is the equation for sending end current. Okay, then आपण मीडियम ट्रान्समिशन लाईनमध्ये पाय मेथडवरती आपण एक एक्झाम्पल बघणार आहे. ओके, फिगरमध्ये एक मिनिट, ही फिगर दाखवलेली आहे. ट्रान्समिशन लाईनचे पॅरामीटर्स व्होल्टेज आणि लोड, सेंडिंग एंड व्होल्टेज आणि रिसिविंग एंड व्होल्टेज आहे. अदर डाटा इज गिवन इन 3 फेज स्टार विथ लाईन व्होल्टेज जे गिवन आहे ते 110 kV आहे. लोड जो आहे ट्रान्समिशन लाईनचा 50 MVA आहे आणि पॉवर फॅक्टर जो आहे 0.8 आहे. अज्युमिंग नॉमिनल पाय मेथड, हिअर वी अज्युम पाय मेथड. ओके, सोल्युशनमध्ये बघा, गिवन जे आहे रेजिस्टन्स जो आहे तो 15 ओहमचा दिलेला आहे. रिॲक्टन्स जो आहे 75 ओहम आणि जो काही ॲडमिटन्स आहे तो 45 × 10⁵ दिलेला आहे. तर पॉवरच्या फॉर्म्युल्यावरून आपण IR दी करंट ॲट रिसिविंग एंड काढणार आहे. तर पॉवरचा फॉर्म्युला काय आहे? P is equals to √3 VR IR cos of phi r. याच्यावरून रिसिविंग एंडचा करंट P डिवायडेड बाय √3 VR cos of phi r. यावरून आपण व्हॅल्यूज पुटअप करून रिसिविंग एंडचा करंट काढला. ओके, देन अवर नेक्स्ट स्टेप इज व्ही आर ॲज आपण रेफरन्स कन्सिडर केलेला आहे. त्यामुळे व्ही आर इज इक्वल्स टू आपण सोल्युशनमध्ये बघितलेलं आहे VR प्लस J0 मीन्स 63508 प्लस J0. दिस इज दी VR. देन लोड करंटचा फॉर्म्युला IR cos of phi r मायनस J sin of phi r. IR ची व्हॅल्यू पुटअप करून आणि cos phi 0.8 जो आहे तो पॉवर फॅक्टर आहे. कॉस इन्व्हर्स ऑफ phi
केलं तर आपल्याला फायची व्हॅल्यू भेटते. फायची व्हॅल्यू साइन ऑफ फायमध्ये पुटअप केली तर 0.6 जे आहे ते आपल्याला भेटते. यावरून आपण चार्जिंग करंट ॲट द लोड एंड IC1 इज इक्वल्स टू, वी नो I इज इक्वल्स टू V by Z, but here 1 by Z is equals to admittance, that is Vy, and Vy by 2 is equals to 63508 into J45 into 10 raised to 5 divided by 2. हे एक्झाम्पल्समध्ये वायची व्हॅल्यूसुद्धा दिलेली आहे. ॲडमिटन्सची काही व्हॅल्यू आहे ती त्यामध्ये पुटअप केल्यानंतर आपल्याला आन्सर्स जे भेटते ते जे चार्जिंग करंट जो आहे तो J14.3 भेटतो. देन लाईन करंट जो आहे लास्टमध्ये आपण वेक्टर डायग्राममध्ये बघितले की लाईन करंट हा करंट काढायचा आहे. लाईन करंट इज इक्वल्स टू द रिसिविंग एंड करंट प्लस चार्जिंग करंट. तर फॉर्म्युला यावरून येतो रिसिविंग एंड, हे बघितलं, रिसिविंग एंडचा करंट प्लस चार्जिंग करंट ह्यांच्या व्हॅल्यूज पुटअप करून आपल्याला जे काही फायनल आन्सर्स भेटते 262.4 मायनस J182.5. देन सेंडिंग इन व्होल्टेजचं पण आपण ते वेक्टर्स डायग्रामवरून बघूया. सेंडिंग इन व्होल्टेजमध्ये काय, सेंडिंग इन व्होल्टेज हे जर आपल्याला घ्यायचं असेल तर VR प्लस ILZ हा ड्रॉप आपण कन्सिडर करणार आहे. तेच लिहिलेलं आहे VR प्लस ILR अँड V प्लस ILXL. तेच आपण इथं इक्वेशन तेच मांडलेलं आहे VR प्लस ILZ. यांच्या व्हॅल्यूज पुटअप करून जे काही आपल्याला इक्वेशन्स आणि आन्सर्स भेटणार आहेत दॅट विल बी सेंडिंग इन व्होल्टेज वी विल गेट 143.55 kV. This is the final sending in voltage. Then we need to calculate sending in current. Sending in current here डायग्राममध्ये बघायचं, फेजर डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. Sending in current IS. Sending in current is the sum of the line current and the current which is flow through the second capacitor. This is the charging current. IC2 is the charging current. The addition of line current and charging current is the sending in current. हे इक्वेशन आपण इथं लिहिलं. ह्या सगळ्यांच्या व्हॅल्यूज पुटअप करून इथं लाईन करंट प्लस चार्जिंग करंट ह्या व्हॅल्यू आपण लिहिल्या. ओके. IC2ची व्हॅल्यू I इज इक्वल्स टू मगाशी जे आपण इक्वेशन बघितलं त्यानुसार Y बाय 2 जे सेंडिंग इन व्होल्टेजची व्हॅल्यू इथं आपण पुटअप केली. देन लास्टला जे काय आपल्याला यावरून जे सेंडिंग इनचा करंट भेटला आहे दॅट इज 306.4 ॲट ॲन अँगल ऑफ 32.4 degree. Okay, these are the examples which are based totally on the phasor diagram. जर तुम्हाला फेजर डायग्राम समजली असतील तर हे बाकीचे पॅरामीटर्स कॅल्क्युलेट करणं फार इझी आहे, बिकॉज फेजर डायग्रामवरती सगळं डिपेंड आहे. सेंडिंग एंड करंटसाठी कोणतं इक्वेशन, रिसिविंग एंडसाठी कोणतं इक्वेशन, फायस मीन सेंडिंग एंडचा पॉवर फॅक्टर वगैरे काढण्यासाठी तुम्हाला फेजर डायग्राम व्यवस्थित समजणं इम्पॉर्टंट आहे. फेजर डायग्राम जर समजली नसेल तर कॅल्क्युलेशन्स करणं किंवा एक्झाम्पल सॉल्व करणं इम्पॉसिबल आहे. त्यामुळं तुम्ही फर्स्टली फेजर डायग्राम अंडरस्टँड करून घ्या, त्यानंतर एक्झाम्पल जे आहेत ते सॉल्व करायचा प्रयत्न करायचा. ओके. तर आपण मीडियम
ट्रान्समिशन लाईनची जी पाय मेथड आहे ती आपण आज बघितलेली आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एंड कंडेन्सर मेथड आपण स्टडी करणार आहे. एंड कंडेन्सर मेथड आणि त्याचे काही एक्झाम्पल्स असतील ते स्टडी करून नंतर आपण नेक्स्ट कंपॅरिझन ऑफ नॉमिनॅलिटी, पाय अँड एंड कंडेन्सर, तिन्ही मीडियम ट्रान्समिशन लाईनचे परफॉर्मन्स चेक करण्याचे जे मेथड्स आहेत त्याचे काही मीन्स कंपॅरिझन टाईप्स जे पॉईंट्स आहेत ते बघणार आहे. नंतर ह्या मेथड संपून जातील. ओके, वी विल कवर नेक्स्ट पार्ट इन नेक्स्ट लेक्चर.